आपण आलेलो आहेत पांगुळगाव या गावामध्ये. तर इथं काही समस्या आहे ती जाणून घेऊया. तुमचं नाव काय? शाळू बाळू भला. काय समस्या आहे तुमच्या? पोर अपंग आहे ना, बोलता नाही येत त्याला, स्पष्ट बोलता नाही येत त्याला. इतर बोलते पण असं म्हणजे अडखळते ते, जोड शब्द बोलताच येत नाही त्याला. एकदा तिला 1500 रुपये भेटलात, त्याच्या परत काय भेटलं नाही. ग्रामपंचायत कडून? हा, ग्रामपंचायत काहीच नाही भेटलं? काहीच नाही. तुम्ही त्यांनी विचारपूस केली का? काय नाही दिली? नाही, काहीच नाही विचारलं मी. किती वर्ष झाले? तरी 22 ला दिलात का 23 ला, मला नाही माहित राहिलं. तुम्ही सरपंच यांना सांगितलं होतं? सांगितलं होतं. नाही, सरपंच बाईन सांगितलं बोले अपंगासाठी बोले 1500 रुपये एवढं सांगितलं. 5% असतोय, त्याच्यातून तुम्हाला पैसे द्यायचे असतील ते पैसे तुम्हाला भेटले पाहिजे. जे काय असतील ते मग बरोबर अपंगाला आहेच ना, सूट आहेच. म्हणजे आतापर्यंत किती दिले? 1500 मिळाला. एकदाच भेटला. कधी सर्टिफिकेट काढले तुम्ही? म्हणजे 3रीला का 4थीला होते तेव्हाच काढलाय. ठाण्याला नेले तुम्ही. आता किती वय तुझा? आता त्याच 25 वय. अजूनपर्यंत भेटलाच नाही? परत नाही, एकदाच भेटला 15. त्याच्यावर तुम्ही त्यांच्याकडे तक्रार केली का? काही नाही, मी काही नाही सांगितलं. त्यांना विचारपूस करायची ना का? नाही, सांगितलं नाही. बोलत दरवर्षी येतील, पण ते मी वाट बघत होते, म्हणला देतील ना, पण काही परत त्याने काही सांगितलंय नाही आणि दिलंय नाही पैसे. ग्रामसेवकला तुम्ही भेटले का? ग्रामसेवकला नाही भेटले. ग्रामसेवकला. सरपंच म्हणजे आमचेच नारीला जायत म्हणजे सांगितलं का? नाही सांगितलं. नाही, कल्पना दिली का बाबा मला 5% बंद निधी भेटला पाहिजे म्हणून आमची पोरगी? नाही सांगितलं. नाही सांगितलं. नाही सांगितलं. त्यांना कल्पना दिली पाहिजे नाही का? सांगितलं पाहिजे. नाही, आधी कोणी तुम्हाला दिले पैसे? 1500 सरपंचाने दिलं. आता आहे ते तुमचे? त्याने दिलं होतं. तुम्ही त्यांना परत नाही विचारलं? नाही विचारलं. काय नाही दिलं? नाही विचारलं ना. गेल्या वर्षी का उन्हाळे ना रे, तर मी सांगत होते म्हणला रेणुका जाय या. आता सरकारकडून काय अपेक्षा? तिला निधी आहे मिळावा. तिचा आता सध्या आम्ही आहोत आई बापू. घरी मी तिला ठेवलंय ना. मला मुलगा नसल्यामुळे मी घरी ठेवले. दिली असते पण ते अशी मुखबधीर, म्हणजे तिला सासरची लोक बोलले असते ना, काय करता नसतं आलं म्हणजे, त्याकरता मी घरीच ठेवले ना. तर आता तिला ही 2 पोरं आहेत. ही 2 पोरं आहेत आणि भरपूर काम करते ती, पण तिला काय उच्चार होत नाही, चांगला शब्दाचा उच्चार होत नाही. दादा, वहिनी, बाई. 75. सरकारने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण अशा आदिवासी समाजामध्ये अशा खूप समस्या आहेत. अशा बरेचसे लोक आहेत असे, तर अशा समस्या आहेत आणि ग्रामपंचायत कडून तिला काहीतरी 5% बंद निधी असतो तो भेटला पाहिजे. तर बरेच स्कीम काही चालू असतात ना, त्याची पण माहिती दिली पाहिजे. तुम्हाला काय माहिती दिली का? नाही, काहीच नाही. काय नाही पर्यंत काहीच नाही दिलं. तुम्हाला काय सरकारकडून काय अपेक्षा? तिला काहीतरी महिना जाईल असं तरी काहीतरी मिळाल्या, अनुदान भेटल्या पाहिजे. 2 पोरं आहेत त्यांचं, तिलाच करायला होईल ना.